नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व सर्व निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांकरिता तालुक्यांची तिसरी यादी जी आहे तर ती जारी झालेली आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तिसऱ्या यादीमध्ये पुढील तालुक्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये गडचिरोली विभागाचा समावेश झालेला आहे. तर बघा, आजचा पहिला तालुका आहे गडचिरोली. गडचिरोली विभागाला साधारणतः 27 ते 28 तारखेपर्यंत अनुदान मिळण्याची शक्यता आहे. आदिवासी विभाग असला तरी बऱ्याच लाभार्थ्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स जे आहे तर ते तहसील कार्यालयामध्ये जमा केलेले आहे, अशी माहिती गडचिरोली प्रशासनाकडून जे आहे तर ते मिळालेली आहे. पुढील तालुका आहे तो आरमोरी या तालुक्याला किती तारखेला पैसे मिळेल याची माहिती एक्झॅक्टली तारीख मिळालेली नाही आहे, परंतु येथे देखील डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रक्रिया चालू असून काही प्रमाणावर दिव्यांग लाभार्थ्यांचे जे आहे तर ते आधार कार्ड UDID कार्डला संलग्न नसल्याच्या कारणामुळे नोव्हेंबरचे पैसे त्यांना मिळाले नाही, परंतु लवकरच या विभागामध्ये देखील पैसे येऊन जाईल. पुढील जो तालुका आहे तो आहे चामोर्शी विभागाची माहिती जी आहे तर ती पूर्णपणे उपलब्ध झालेली नाही आहे, परंतु ज्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स बाकी आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी तालुक्याच्या स्तरावर डॉक्युमेंट जमा करण्याची सूचना त्यांच्याकडून मिळालेली आहे. पुढील तालुका आहे वडगाव जो आहे त्या तालुक्यामध्ये वडसा या तालुक्याची माहिती पुढे येते आहे. 25 तारखेच्या नंतर जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होणार आहे वडसा या विभागामध्ये. आणि तालुक्यांमध्ये डॉक्युमेंट ज्यांचे जमा झालेले नाही अशा सर्व लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा करणे बंधनकारक केलेलं आहे. पूर्ण जे आहे तर ते डॉक्युमेंट्स जमा करण्यात यावे, म्हणजे पूर्ण डॉक्युमेंट जे डॉक्युमेंट्स जमा करण्याच्या सूचना वडच्या या तालुक्यामधून दिलेल्या आहे, तर अशा लाभार्थ्यांनी पूर्ण डॉक्युमेंट्स त्यांचे जमा करावे. पुढील तालुका जो आहे तर तो वर्धा जिल्हा नसून वर्धा तालुक्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थ्यांचा वर्धा शहर आणि वर्धा ग्रामीण, वर्धा शहराच्या आसपास असणारी गावं, तर अशा लाभार्थ्यांना सांगू इच्छितो, येथे जे आहे तर ते बऱ्याच लोकांनी अद्यापही त्यांचे डॉक्युमेंट्स जे आहे तर ते तालुक्याच्या ठिकाणी जमा केलेले नाही आहे. खास करून दिव्यांग बांधवांनी जे आहे तर ते दिव्यांग म्हणून नोंद करण्यात यावी, तर त्यासाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे, परंतु अद्यापही काही दिव्यांग बांधवांचे जे आहे तर ते नोंद झालेली नाही. तर ज्या दिव्यांग बांधवांनी अद्यापही यावर काही प्रक्रिया केलेली नाही किंवा तालुक्याच्या ठिकाणी गेलेले नाही आहेत, हे कुणासाठी, तर ज्यांना 2500 मिळालेले नाही अशा दिव्यांगांसाठी. नाही तर तुम्हाला जर मागच्या महिन्यात 2500 मिळाले तरी तुम्ही जाल, तर असं नाही. ज्यांना मिळाले नाही या लोकांसाठी सांगतो की त्यांनी पटापट तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहे तर ते एकदा द्या आणि दिव्यांग अशी नोंद करून घ्या. कुठे? वर्धा शहर आणि वर्धा ग्रामीण या विभागामध्ये. हिंगणघाट विभागाची स्थिती जी आहे तर ती चांगली आहे. बऱ्याच लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा केले असून खास करून ज्येष्ठ नागरिकांचे अभिनंदन. ज्येष्ठ नागरिकांचे सर्व डॉक्युमेंट्स जमा आहे आणि फक्त 5 ते 7% लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे पैसे हिंगणघाट या तालुक्यामध्ये मिळालेले नाही. ठीक आहे, 90%हून जास्त लाभार्थ्यांना हिंगणघाट या तालुक्यात पैसे मिळालेले होते नोव्हेंबर महिन्याचे. आर्वी तालुक्याची माहिती मिळालेली आहे. या तालुक्यामध्ये 28, 29, 30 या 3 दिवसामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता जे आहे तर ते वर्तवण्यात येत आहे, म्हणजे जमा होईल अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे. पुढील विभाग आहे आष्टी विभाग. तर या विभागामध्ये पैसे जे आहे तर ते 24 तारखेच्या नंतर वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. 1 तारखेपर्यंत 1 जानेवारी 2026 सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे येईल अशी माहिती या विभागाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारे पुढे देखील बरेच तालुक्यांच्या याद्या आपण पाहणार आहोत, त्यामुळे अशाच प्रकारच्या याद्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आहे तर ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सेलू तालुका आहे पुढील तालुका. सेलू या तालुक्याला जे आहे तर ते 26 तारखेला अनुदानाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे आणि खास करून ज्येष्ठ नागरिकांनी जे आहे तर ते इथे डॉक्युमेंट जमा करावे, म्हणजे श्रावणबाळ योजनेमध्ये असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा करणे बाकी आहे. काही लाभार्थ्यांनी जमा केलेले आहे. पहिल्या स्टेजवर व्हेरिफिकेशन झालेले आहे, म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी आत्तापर्यंत 15 तारखेपर्यंत जमा केलेले होते अशा लाभार्थ्यांची नोंद जे आहे तर ते करण्यात आलेली आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी ताबडतोब 20 तारखेच्या आत डॉक्युमेंट जमा करणं गरजेचं आहे. देवळी तालुक्याची माहिती पुढे येते आहे. देवळी या तालुक्याची तारीख आपल्याला मिळालेली नाही आहे, परंतु जे आहे तर ते चांगली स्थिती आहे आणि बऱ्याच दिव्यांगांचे
UDID कार्ड, आधार कार्डला लिंक आहे. आता किती लोकांचे लिंक नाही याची माहिती जे आहे तर ते आम्ही मिळवू शकलो नाही, त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो. कारण एवढे सोर्सेस आमच्याकडे नव्हते की त्या ठिकाणी जाऊन ती माहिती उपलब्ध करू शकेल, त्यामुळे ते मिळालेले नाही आहे. पुढील तालुका आहे समुद्रपूर तालुक्याची माहिती जी आहे तर ती समोर येते आहे. समुद्रपूर तालुक्याची माहिती समोर आल्यानंतर आम्हाला असे आढळून आले की येथे देखील बऱ्याच लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन बाकी आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. येथे देखील अद्यापही बऱ्याच लाभार्थ्यांनी व्हेरिफिकेशन केलेलं नाही आहे. तर अशा लाभार्थ्यांनी जे आहे तर ते ऑथेंटिकेशन, खास करून व्हेरिफिकेशन म्हणजे ऑथेंटिकेशन, OTP आणि तुमचं थंब किंवा चेहरा जे काही ते घेतील तर त्या सर्व गोष्टी कंप्लीट करा, म्हणजे ऑथेंटिकेशन कंप्लीट करा. कुठल्या तालुक्यामध्ये? समुद्रपूर. त्यानंतर पुढील तालुका आहे कारंजा या तालुक्याची माहिती जी आहे तर ती पूर्णपणे समोर आलेली नाही, परंतु लाभार्थ्यांना या महिन्याच्या सरतेशेवटी पैसे येण्याची शक्यता जी आहे तर ती या विभागाकडून सांगण्यात आलेली आहे की तुम्हाला शेवटपर्यंत, या महिन्याच्याच शेवटपर्यंत पैसे येऊन जाईल. ठीक आहे. यवतमाळ तालुका ज्यांचा आहे, म्हणजे ज्या लाभार्थ्यांचा यवतमाळ तालुका आहे अशा लाभार्थ्यांना सांगू इच्छितो, तुम्हाला जे आहे तर ते 26 आणि 27 तारखेला पैसे येईल अशी माहिती मिळते आहे. अद्यापही काही लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट्स जमा केलेले नाही. तर ज्या लाभार्थ्यांचे यवतमाळ या विभागामध्ये राहिलेले आहे, यवतमाळ ज्यांचा तालुका आहे तर त्यांनी यवतमाळ तालुक्याशी संपर्क साधून जे आहे तर ते डॉक्युमेंट जमा करावे, अशा सूचना यवतमाळ प्रशासनाकडून मिळालेल्या आहेत. पुसद तालुक्याची स्थिती चांगली आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच विधवा महिला या तालुक्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आहे आणि लाभार्थ्यांची संख्या देखील जास्त आहे आणि अशा सर्व लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो मिळत आहे. तर इथे काही चूक आढळली नाही आणि तारीख देखील पूर्णपणे मिळालेली नाही आहे. महिन्याच्या सरतेशेवटी 28-29 तारखेला पैसे येण्याची शक्यता आहे. वणी तालुक्याची माहिती पुढे येते आहे. आदिवासी लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर इथे आढळून आलेली आहे आणि खेड्यागावामधून जी आहे तर ती जास्त जनता या वणी विभागामध्ये आपल्याला आढळून आलेली आहे. काही दिव्यांग आहेत, त्या दिव्यांगांनी अद्यापही त्यांचं आधार कार्ड लिंक केलेलं नाही आहे. काही विधवा महिलांचे देखील डॉक्युमेंट्स जे आहे तर ते मिळालेले नाही आहे, म्हणजे काही थोड्याफार चुका आहेत. ज्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या की तुम्ही डॉक्युमेंट जमा करा, परंतु आता अद्यापही वणी या विभागात काही विधवा महिला यांनी डॉक्युमेंट्स अद्यापही जमा केलेले नाही आहे. यामध्ये खूप कमी आहे, 200-300 विधवा महिला आहेत, अशा लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा केलेले नाही आहे. तर त्यांनी कृपया सूचनेकडे लक्ष द्यावे. ठीक आहे. दिग्रस या तालुक्याची माहिती जी आहे तर ती पुढे आलेली आहे. तर कोण स्वतः दिग्रस तालुक्यातून आहे त्यांनी पटापट कमेंट करायची आहे. 25 आणि 26 या तारखेनंतर तुम्हाला लाभ मिळणार आहे अशी माहिती जी आहे तर ती आम्हाला मिळालेली आहे. त्याचबरोबर जे आहे तर ते ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग आणि विधवा महिला या सर्व लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट जे आहे तर ते सध्या तरी योग्य आहे. दिग्रस तालुक्यामध्ये काहीही करण्याची गरज नाही, म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स आलेले होते अशा लाभार्थ्यांचे डिटेल्स अपडेट करण्यात दिग्रस या तालुक्याला यश आलेले आहे. अशा सर्व दिग्रस तालुक्यातील काम करणाऱ्या जे एम्प्लॉईजचे आम्ही मनापासून आभार मानतो. पुढील जो तालुका आहे तो दारवा तालुक्याची माहिती पूर्णपणे उपलब्ध झालेली नाही आहे. त्याच्यामुळे किती लाभार्थ्यांचे बाकी आहे आणि किती लाभार्थ्यांना मिळणार आहे, काय आहे याची माहिती इथे आम्हाला मिळालेली नाही आहे. उमरखेड तालुक्याची माहिती पुढे येते आहे. बऱ्याच लाभार्थ्यांची संख्या आहे आणि यामध्ये जे आहे तर ते दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांचे काही प्रमाणात डॉक्युमेंट्स बाकी आहे. 30% लाभार्थ्यांना जवळजवळ येथे नोव्हेंबर महिन्याचे पैसे या तालुक्यामध्ये मिळालेले नव्हते. तर उमरखेडमध्ये ज्या लाभार्थ्यांना उमरखेड या तालुक्यात नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नव्हते अशा लाभार्थ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी भेट देऊन ऑथेंटिकेशन करणं बंधनकारक आहे. महागाव तालुका आहे, येथे तारीख किती आहे हे स्पष्ट झालेले नाही आहे, परंतु ऑथेंटिकेशन तसेच काही लोकांची DBT देखील इथे बाकी होती आणि जानेवारी 2025 पासून 300हून अधिक लाभार्थी असे आहेत ज्या लाभार्थ्यांना येथे पैसे मिळालेले नाही आहे. तर अशा सर्व लाभार्थ्यांनी जे आहे तर ते तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपले डिटेल्स अपडेट करणं गरजेचे आहे. त्यानंतर पुढील तालुका आहे घाटंजी तालुका. घाटंजी तालुक्यामध्ये आदिवासी लोकांचे प्रमाण जास्त आहे आणि या तालुक्याची स्थिती तरी देखील चांगली आहे. आदिवासी जरी असले तरी जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट सर्व लाभार्थ्यांनी जमा केलेले आहे. काही प्रमाणावर महिलांचे, खास करून विधवा महिलांचे डॉक्युमेंट्स
किंवा ऑथेंटिकेशन बाकी आहे तर अशा लाभार्थ्यांनी ताबडतोब जमा करण्यात यावे. दिव्यांगांसंबंधी काय स्टेटस आहे हे माहिती पूर्ण मिळालेली नाही आहे, परंतु लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा केले अशीच माहिती इथे उपलब्ध झालेली आहे. पुढील तालुक्याकडे आपण वळूया. तो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आपण मानत असो अहेरी. अहेरी हा गडचिरोली विभागातील एक दुर्मिळ भाग आहे आणि या तालुक्यामध्ये देखील बऱ्याच दिव्यांग लाभार्थ्यांचे जे आहे तर ते डॉक्युमेंट्स बाकी आहे आणि त्या कारणामुळे तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नाही आणि ऑक्टोंबरमध्ये 2500 न मिळता 1500 रुपयेच तुम्हाला मिळालेले होते. तर तुम्ही ताबडतोब तालुक्याच्या ठिकाणी जाऊन दिव्यांगांनी खास करून तुमचे ऑथेंटिकेशन आणि दिव्यांग अशी नोंद करून घेणं गरजेचं आहे. पुढील तालुका आहे सिरोंचा आणि एटापल्ली या 2 तालुक्याची माहिती जी आहे तर ती उपलब्ध झालेली आहे. दोन्ही तालुक्यांच्या तारीख किती आहे याची माहिती त्यांनी जे आहे तर ते स्पष्टपणे सांगितली नाही आहे, परंतु सरतेशेवटी म्हणजे 30-31 तारखेला लाभार्थ्यांना पैसे मिळेल अशी माहिती मिळते आहे. ज्या लाभार्थ्यांना सूचना दिलेल्या आहे काही एक विशेष सूचना या तालुक्यांकडून मिळालेल्या आहे की काही लाभार्थ्यांना बऱ्याच दिवसापासून आम्ही सांगून देखील लाभार्थ्यांनी सूचनेचं पालन केलेलं नाही आहे. तर ज्या काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्या प्रशासनाच्या सूचना तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि त्यांना डॉक्युमेंट्स लागत असेल तर ते जमा करा किंवा त्यांना जे काही लागतं आहे ते तुम्ही जमा करणं गरजेचं आहे. तर या 2 तालुक्यांसाठी विशेष ही माहिती उपलब्ध आहे. भामरागड हा देखील एक दुर्मिळ तालुका आहे आणि या तालुक्याची माहिती पुढे येते आहे. आदिवासी लोकांचे प्रमाण जास्त असून देखील या तालुक्यात विधवा महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी जे आहे तर ते सर्व नियमांचे पालन केलेले आहे. आता त्यांनी किती लोकांचं झालं काय झालं ही माहिती तर सांगितली नाही आहे, परंतु काही प्रमाणावर जे आहे तर ते काम केलं गेलं आणि थोड्याच लोकांचे डॉक्युमेंट्स आले. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की इथे बरोबर आहे, आमच्या तालुक्यात सर्व स्थिती जी आहे तर ती बरोबर आहे आणि काही प्रमाणात जे बाकी होतं तर त्या लाभार्थ्यांनी त्यांना ते डिटेल्स पुरवलेले आहे असं त्यांचं म्हणणं पडलेलं आहे. तर सर्व लाभार्थ्यांचे आभार. असाच सपोर्ट करत राहा जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. तसेच याचबरोबर जर तुम्हाला अशीच माहिती दररोज हवी असल्यास तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशनला देखील ऑन करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. तर अशा प्रकारे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.